नमस्कार माता बहिणींनो, या ठिकाणी तुमचे स्वागत आहे आपल्या तेज सृष्टी या चॅनलमध्ये. तर बघा, या ठिकाणी बातमी आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये. तर बघा, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जो काय 1500 रुपयांचा जो काय हप्ता आहे हा वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे. आणि बघा, या ठिकाणी 2100 रुपये. तर बघा, लाडक्या बहिणीचा सर्वात मोठा प्रश्न हा आहे, 2100 रुपये कधीपासून मिळणार आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला जे काय 2100 रुपये आहे हे 2100 रुपये हे तुम्हाला कधी मिळणार आहे तेही आपण पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी आपण पाहूया की तुम्हाला 1500 रुपये कधीपासून मिळणार आहे, केव्हापासून मिळणार आहे आणि सुरुवात कधी होणार आहे हप्ता वितरित करण्यास, याची संपूर्ण या ठिकाणी माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीच्या खात्यात बघा, या ठिकाणी 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. या ठिकाणी बघा, आजपासून 1500 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात देखील होणार आहे. ही सर्वात मोठी या ठिकाणी बातमी आहे. तुम्हाला 2-3 दिवसामध्ये हे पैसे मिळून जातील, कारण हप्ता वितरित करण्यास या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे. तर बघा, या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारीचा हप्ता आजपासून द्यायला सुरुवात होणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून 3,490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. दरम्यान यावेळी जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीत लाभार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे. बघा, या ठिकाणी जानेवारीमध्ये ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी हप्ते मिळाले होते, पण आता अपात्र महिला देखील भरपूर आहेत, त्यामुळे या ठिकाणी लाभ हे कमी महिलांना मिळणार आहे. बघा, या ठिकाणी महिलांचा जो काय सर्वात मोठा जो प्रश्न होता की लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार, असा सवाल उपस्थित केला जात होता. कमेंट खूप येत होत्या. तर बघा, या ठिकाणी कमेंट हे येत होत्या की लाडक्या बहिणीचा 8वा हप्ता केव्हापासून मिळायला सुरुवात होणार आहे. तर बघा, या ठिकाणी आजपासूनच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर अखेर 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या. त्यातील 5 लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारीत अखेर 2,41,00,000 लाभार्थी महिला होत्या. मात्र अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही. मात्र त्यातही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता या ठिकाणी बघा, भरपूर महिला ह्या अपात्र ठरणार आहे. आणि बघा, या ठिकाणी महिला ज्या काय आहे हा निकषात बसल्या नाही, त्यामुळे त्या अपात्र ठरणार आहे. तुम्ही जर निकषात बसत असाल तर तुम्हाला हप्ता नक्कीच मिळेल. तर बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाख होणार. बघा, या ठिकाणी 9 लाख महिला ह्या अपात्र ठरलेल्या आहेत. यापूर्वी 5 लाख महिलांची नावे कमी करण्यात आली होती. आता नव्याने 4 लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती मिळालेली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे. सरकारची आता बचत होणार आहे लाडक्या बहिणी अपात्र झाल्यामुळे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला जो काय आता हप्ता आहे, तर बघा, महिलांचा हाही मोठा प्रश्न आहे की 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार आहे. तर बघा, या ठिकाणी अजितदादा पवार हे पुढील अर्थसंकल्प जे काय होणार आहे मार्चमधला, तर या मार्चमधल्या अर्थसंकल्पामध्ये अजितदादा पवार हे लाडक्या बहिणींना या ठिकाणी बघा 2100 रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेणार आहे. तर बघा, अजितदादा पवार जे काय आहे हे लाडक्या बहिणींना पुढील जे मार्चमधला अर्थसंकल्प होणार आहे त्यामध्ये, मार्चमध्ये जर अर्थसंकल्प झाला त्यामध्ये विचार करणार आहे की लाडक्या बहिणीला 2100 रुपये करायचे की नाही. तर तुम्हाला मार्चपासून पुढे या ठिकाणी 2100 रुपये मिळण्यात देखील सुरुवात होऊ शकते. तर ही होती न्यूज. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.